शिवानी ऑफिसला गेला की मस्त ट्राय करतो त्याचे प्रोडक्ट. रडतोय बिचारा, रडतोय. इट्स लाईक आता इतके सगळे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आले आहे, हे क्रीम ते क्रीम, हे सिरम ते सिरम. बट मी तुम्हाला सांगते याची काहीही गरज नाहीये. मला हा प्रॉब्लेम आहे की माझे आयब्रोज असे 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 होतात. सो मी नायकाचा ग्ल्यू यूज करते. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. सो वेलकम आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग ब्लॉग मध्ये. सो आता झालोय आम्ही, आज आहे ट्यूसडे, आमच्या दोघांचं पण माझं सॉरी मला वर्क फ्रॉम ऑफिस आहे, तुला वर्क फ्रॉम होम आहे. ठीक आहे. तर हा आज जसं तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं, इनी सेल्फ टाइम घेतलाय ना, आज मी माझा सेल्फ टाइम तुम्हाला दाखवेल. अशा अशा मस्त मस्त गोष्टी करा ना तुमच्यासाठी, बघत राहा. वर्षीला देतोय माझ्याशिवाय, तेच करतो. ये इकडे, बोल बोल. तर चला आता आम्ही झालोय जिम साठी रेडी. आम्ही जातोय जिमला, दोघांची पण चेस्ट आहे. याला प्रेम नाही म्हणतात तर काय म्हणतात सांगा मित्रांनो. मी तुम्हाला सिनारी सांगतो. रोज मी सकाळी जिमला खूप लवकर जातो, शिवानी खूप लेट येते. पण आज शिवानी थोडी लवकर उठली आहे, मी थोडा लेट उठलोय आणि आम्ही सोबत चाललोय. हा, कसं वाटलं? चला बाय, तुम्हाला भेटू आम्ही जिम मध्ये. छोटे कैसा चल रहा है वर्कआउट तुम्हाला? भाई माझी तर डायरेक्ट सर लावत आहे. आज बालाई सरला म्हटलं माझा वर्कआउट घ्या, डायरेक्ट लावत आहे भाई. 90 रिपिटेशन मारले मी आता जस्ट. तू पण आज 10 kg मारले. आय एम सुपर प्राऊड ऑफ यू. काय जात नाहीये वेट, एवढं सेट जात नाहीये भाई. हे बघा वेट्स 22, 20, 15 जातच नाहीये. शिवानी काय करता? कार्डिओ. शिवानी बेटा, चेस्टच्या दिवशी तू कार्डिओ करत आहे. चेस्टच्या दिवशी जे मी फर्स्ट की सेकंड ब्लॉगला जे म्हणत होती ना, घाम येतो नको जाऊ. मेहनत आहे मेहनत. याला घाम नाही मित्रांनो, याला मेहनत म्हणतात. काय म्हणतात? मेहनत. चैतन्यचे मेहनत एक्सप्रेशन. रडतोय बिचारा, रडतोय. हे तू काय दुकान लावलंय का डंबल्सचं? किती रुपयाला असतं डंबल्स? 2-3 घरी घेऊन जायचं का डंबल्स? ते विकत पण घेऊ शकतो आपण. विकत पण घेऊ शकतो आपण. ते डंबल्सचं दुकान लावलंय आणि असं न्यायची मजा पण भेटली. चला गाईज, माझं तर वर्कआउट झालेलं आहे. नाव आय एम गोइंग होम. गोइंग होम? गो होम. शिट, गो होम. 25,000 पडले माझे. भाई डे 17 ऑफ 21 डेज चॅलेंज झालेलं आहे कम्प्लीट. 4 दिवस बाकी आहे फक्त. बॉडी कंडिशन मध्ये थोडी तरी फरक आलेला आहे. ॲप्स आणायला पाहिजे थोडंसं, आता अजून कोरवर काम करायला पाहिजे. बट छान चालू आहे वर्कआउट. गाईस, शिवानी तुम्हाला दाढी आणि मिशी दाखवतो. दाखव. हे बघा शिवानी, तू आता शिवानी नाही राहिली यार, तू आता शिवराज झाली आहे, दाढीवाली शिवराज. काय बोलतोय? हे येतात, इट्स नॉर्मल. दाढीवाली शिवराज झाली आहे तू. कोण आहे शिवराज? इमॅजिनरी पोरगा विथ दाढी. शेविंग करून देऊ का तुला? शेविंग हो, करून तुला देतो शेविंग का? करायला पाहिजे. करून देतो का? येस, लगेच थोड्या वेळात करून दे मग. हॅलो गाईज, सो आता झाली आहे मी रेडी. म्हणजे माझी आंघोळ झाली आहे, रेडी नाही झाली आहे. जसं मी काल बोललेली की आज मी दाखवेल की मी ऑफिसला कशी रेडी होईल. सो त्याच्यासाठी मी व्हिडिओ चालू करत आहे. तुम्ही ह्याच्या पहिले बघितलं असेल की चैतन्य मला म्हटलं की माझ्या इथे म्हणजे अपर लिप्स थोडे वाढले आहे. सो मी माझं जे हे PR आलेलं अर्बन योगचं ते यूज करणार आहे. हे यूज करून मी माझे इथले केस काढेल आणि हे खूप इझी टू यूज आहे आणि हे मला खरंच खूप आवडलं म्हणून दाखवत आहे. हे बिलकुल स्पॉन्सर्ड नाही आहे. इट जस्ट की मला असं वाटलं की अरे हे वाढलंय जास्त आणि मला वेळ नाही आहे आणि ऑफिसला जायचंय किंवा कुठल्या फंक्शनला जायचं आहे, तर मी हे यूज करते. सो तुम्ही पण हे यूज करू शकता. आय थिंक हे 1000 रुपयाला आहे. सो हे खूप इझी टू यूज आहे. इथे हे दाबायचं आणि जस्ट तुमचे अप्पर लिप्स काढायचे. बेस्ट. सो हा जो सेगमेंट आहे प्रॉपर हा पोरींसाठीच आहे. सो मुलं तुम्ही थोडं थोडं पुढे 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 जाऊ शकता किंवा जर तुम्हाला तुमच्या बायकोसाठी वगैरे बघायचं असेल तर बघू शकता किंवा गर्लफ्रेंडसाठी बघायचं असेल तर बघू शकता. सगळ्यात पहिले मी मॉइश्चरायझर लावून घेतलं होतं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे मला इथले केस काढायचे आहे, म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवते कारण की ते खूप छान आहे, युजफुल आहे. त्याच्यानंतर सनस्क्रीम लावते. सनस्क्रीम तुम्हाला जे सूट होतं ते लावा. असं बिलकुल नाहीये की महागवालं सनस्क्रीम लावलं तर हे होईल. मला एवढं तर कळलंय इतके वर्ष इतके सगळे प्रोडक्ट्स यूज करून की तुम्हाला ते प्रोडक्ट्स यूज करायला पाहिजे ते तुम्हाला सूट होतं. आणि इट्स लाईक आता इतके सगळे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आले आहे, हे क्रीम ते क्रीम, हे सिरम ते सिरम.
बट मी तुम्हाला सांगते याची काहीही गरज नाहीये. जस्ट वेस्ट ऑफ मनी. हा माझा एक्सपिरियन्स आहे, चुकीचं असू शकतं, बट मला असं वाटतं की तुम्ही जेवढे प्रोडक्ट तुम्हाला लावता, तर जेवढे प्रोडक्ट तुम्ही लावाल, तुम्ही स्किन तुमची अजून डॅमेज करत आहे. सो ते प्रोडक्ट लावा जे तुम्हाला गरजेचं आहे, जे तुम्हाला युजफुल आहे. जर तुम्हाला तुमची स्किन ड्राय वाटत असेल तर मॉइश्चरायझर लावा. जर तुम्हाला तुमची स्किन डिहायड्रेट वाटत असेल तर तुम्ही हायड्रेटिंग जो सिरम येतं, तर तुम्हाला तुमची स्किन खूप अशी डल वाटत आहे तर व्हिटॅमिन सी लावा. तुम्हाला तुमची स्किन सांगेल की तुम्हाला काय पाहिजे, तर ते तुम्ही ऐकायचं, बघायचं आणि तेच लावायचं. सो आता माझं तर स्किन केअर रुटीन खूप सिम्पल ठेवलं आहे मी, कारण की मला खूप जास्त पिंपल्स आलेले. मग मी डर्मॅटला कन्सल्ट केलेलं. ती मला सांगितलेलं की तू तुझ्या चेहऱ्याला बिलकुल काही लावू नको. जर ते तुला ड्राय वाटत असेल तरच मॉइश्चरायझर लाव. जर तुला बाहेर जायचं असेल तरच सनस्क्रीन लाव. जर तुला काही नसेल, घरी राहायचं असेल, तिने दिलेलं जे थोडं पिंपल्सवर लावायचं क्रीम आहे ते लाव. सो मी तेच लावते. सो आता मला बाहेर जायचं आहे तर मी सनस्क्रीन लावणार. मॉइश्चरायझर मला ड्राय वाटत होती म्हणून मॉइश्चरायझर लावलं आणि सनस्क्रीन तुम्हाला जे पण पाहा तुमच्या चेहऱ्याला सूट होते ते लावा. बाकी असं काहीच नाही आहे दुसऱ्या अशा महागाच्या सनस्क्रीन मध्ये किंवा वगैरे की त्यांनी काही चांगलं होईल. इट जस्ट मला असं वाटतंय म्हणून ठीक आहे. सनस्क्रीन झालेला आहे आणि आता त्याच्यानंतर लावूया आपण टिंट. सो मी प्रिफर करते की जेव्हा मी ऑफिसला जाते किंवा माझं जेव्हा शूट वगैरे असतो घरी पण, तेव्हा मी फाउंडेशन नाही लावत, मी लावते टिंट. सो हे फॅन्टी ब्युटीचं आहे. सो हे एकदम लाईट वेट आहे, म्हणजे असं हेवी नाही आहे स्किनवर. जसं फाउंडेशन मी जर यूज करते तर मी यूज करते फाउंडेशन. मी खूप सगळे फाउंडेशन यूज केलेले, पण मला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आवडलेलं शार्लेट टिल्बरीचं फ्लॉलेस फाउंडेशन. हे मला खूप जास्त आवडलं कारण की हे खूप लाईट वेट आहे. मी बाकीचे जे फाउंडेशन लावले, मी बॉबी ब्राऊन यूज केलेलं आहे, मी हुडा ब्युटी यूज केलेलं आहे. मला पर्सनली ते नाही आवडलं आणि मला ते खूप हेवी पण वाटत होतं चेहऱ्यावर, म्हणजे चिकट वाटत होतं चेहऱ्यावर. मे बी रॉंग शेड वगैरे, पण ते मला नाही आवडलं. त्यानंतर मला सगळ्यात जास्त आवडलेलं आणि सूट झालेलं फाउंडेशन दिस शार्लेट टिल्बरी फ्लॉलेस फाउंडेशन. बट हे खूप हेवी आहे आणि तुम्ही जर कुठे तुम्हाला लग्नाला जायचं असेल, इव्हेंटला जायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या इम्पॉर्टंट डे असेल तेव्हा तुम्ही लावू शकता. अदरवाईज टिंटच मी लावते, प्रिफर करते. थोडं मी फाउंडेशन घेऊन असं इथे हे करते. असं मी मोस्टली कव्हरेज वगैरे बघत नाही ऑफिसला जायच्या वेळेस, नाही का. अंडर आय हे पण लावते इथे कारण की इथे थोडं जास्त काळं दिसतं. उरलेला प्रोडक्ट मानेला ब्लेंड करायला ब्रश प्रिफर करते. सो मी याच्यामध्ये फक्त ब्लेंड केलं आहे, बाकी काही नाही. ओके, हे लावल्यानंतर मी माझं आयब्रोज करून घेते. माझे जर आयब्रोज तुम्ही बघितलं तर थोडे सरळ येतात. सो मला त्याला थोडं शेप द्यावं लागतो. सो माझ्याकडे हा लोकल आयब्रो पेन्सिल मी जे खूप वर्षाआधी घेतलेली, वर्ष झाले यूज करत होती. बट मी आता दुसरं पण आयब्रो पेन्सिल बोलवलं आहे. दिस इज बेनिफिटचं. तर हे पण मला आवडलं, बट हे पण छान आहे, दोन्ही छान आहे. यावेळी मी पहिलं असं त्याला हे करून घेते थोडं. एकदा तर त्या एका पार्लर मध्ये गेली मी, तिने चुकून पण दिले माझी, सरळ काहीतरी वेगळंच केलं. थोडं असं हे करून घेतलंय आणि आता बेनिफिटनी त्याला थोडं हे करून घेते, फिल करून घेते आयब्रोज. डिफरन्स बघू शकता का गाईस तुम्ही? थांबा एक मिनिट, मी व्यवस्थित करते. डिफरन्स बघा गाईस, ही थोडी मोर डिफाईन दिसत आहे आणि ही नाही आहे. सो ह्याला पण मी फिल करून घेते. डिफरन्स बघा गाईस, मी त्याला थोडे मोर फिल केले आहे. सो आता डिफरन्स बघा गाईस, शिवानीची हॅपीनेस डबल झाली असणार. डिफरन्स दिसतोय ना शिव? डाएटचा पूर्णपणे फायदा घेतोय. मी 17 मेकअपचा days. डिफरन्स सांगत आहे आणि हा मला हे म्हणतो. माझा तर हाच मेकअप आहे ना भाई, आमचा तर हाच मेकअप आहे बॉईजचा. बिलकुल. आता हे झाल्यावर मी आयब्रोज, मला हा प्रॉब्लेम आहे की माझे आयब्रोज असे 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 होतात. सो मी नायकाचा ग्ल्यू यूज करते. हा खूप बढिया आहे. इट जस्ट तुमचे आयब्रोज जागेवर राहतात, इकडे तिकडे पळत नाही किंवा होत नाही. पाणी आलं, काही आलं, वारा आलं, तुमचे आयब्रोज जागेवर राहणार. याने हे लावल्यावर थोडं चिकट वाटतं, बट थोडा वेळ वाटतं, त्याच्यानंतर होऊन जातं. ठीक आहे, डन. आता माझे आयब्रोज झाले आहे आणि त्याच्यानंतर मी आय शॅडो लावते, बट एकदम नॉर्मल म्हणजे असं न ओळखू येणारं असंच. सो आय शॅडो साठी हुडा ब्युटीचं मी न्यूड पॅलेट यूज करते. ह्याचं मला मोठं पण घ्यायचं आहे. हे मी घेतलं होतं कारण की ह्याचं हे मला ट्रॅव्हल फ्रेंडली वाटलं होतं आणि माझ्याकडे मोठं होतं अजून, बट ते आता तुटलं फुटलं आणि खूप वर्ष झाले त्याला. सो मी हा शेड यूज करणार ऑफिसला जायला, एकदम नॅचरल, म्हणजे वाटणार पण नाही इतकं की तुम्ही काही लावलंय. हे लावणं गरजेचं आहे का? येस, मला हे लावणं जास्त गरजेचं आहे कारण की माझे डोळे ऑलरेडी खूप छोटे आहे आणि जर मी डोळ्यांचं काही केलं नाही तर मी बिमार दिसते, नाहीतर मी झोपेत दिसते. आणि मी ऑफिसमध्ये मला असं
राहिलेलं आवडत नाही. त्याच्यामुळे ऑफिसमध्ये कसं तुम्ही प्रेझेंटेबल राहायला पाहिजे. मीटिंग्स राहतात किंवा कॉल्स राहतात, तर त्याच्यामध्ये किंवा कोणी ऑफिसमध्ये येतं, आमचे क्लायंट्स वगैरे येत राहतात. सो तुम्ही कसं प्रेझेंटेबल राहिले पाहिजे. असं नाही की तुम्ही घरी झोपेतून उठले आणि दिसत आहे. सो हे गरजेचं आहे का? नाही, तुम्ही स्किप करू शकता. मला गरजेचं आहे, कारण की माझे डोळे ऑलरेडी छोटे आहेत. त्याला थोडं दाखवायला मला बनवावं लागतं. डन. दिसत नाहीये इतका मी थोडंच लावलंय, बट ते माझ्यासाठी ह्यूज डिफरन्स क्रिएट करतं. त्याच्यानंतर लायनर मला अजूनपर्यंत एक पण चांगला मिळाला नाहीये. जर तुम्हाला कुठलं चांगलं लायनर माहिती असेल तर प्लीज कमेंट करा आणि मला सांगा की मी कुठलं लायनर यूज करू. आणि पेन्सिलमध्ये मला ते ब्रश मधलं यूज करता येत नाही, लावता येत नाही. मला पेन्सिलच लावता येतं. बट मला अजून मी इतके सगळे लायनर ट्राय केले, बट मला एक पण नाही आवडल्या. जर तुम्हाला कुठलं छान लायनर माहिती असेल तर मला सांगा. तुम्ही आता लायनर लावून पटकन येते, कारण की मला ह्याच्यामध्ये लायनर लावता येत नाही. ओके, डन. आता बघा, तुम्हाला माझे डोळे बऱ्यापैकी मोठे दिसत असणार आणि झोपेत नसणार दिसत. सो त्याच्यामुळे माझ्यासाठी आय शॅडो लाईटमध्ये आणि आय लायनर जास्त इम्पॉर्टंट रोल पे करतो, कारण की ज्यांचे छोटे डोळे असतात त्यांना थोडं त्यांना डेफिनेशन द्यावं लागतं, आणि ज्याचे पण छोटे डोळे असतात त्यांच्यासाठी ही टिप आहे. त्याच्यानंतर बस आयचं एवढंच करते. त्याच्यानंतर ब्लश. आय एम ब्लश पगलू असं म्हटलं तरी चालेल. सो ब्लशसाठी माझा बेस्ट ब्लश जो मला खूप जास्त आवडतो तो म्हणजे बेनेफिटचा टिंट. हा खूप जास्त छान आहे आणि इट्स लाईक प्रॉपर परफेक्ट टिंट देतो तुम्हाला, आणि लॉंग लास्टिंग आहे. हे राहतो. तुम्ही पहिले होताना लावून घेता. ह्याच्यावर मी लिपस्टिक लावेल तर थोडा अजून जास्त चांगला कलर दिसतो. लिटरली आय एम अ ब्लश पगलू. मला असं वाटतं मी जितका पण ब्लश लावलं तितकं कमी आहे. छान दिसतो ना असं क्यूट फेस. माझा मोस्टली मेकअप डिफर राहतो. जर मी बाहेर जात असेल, म्हणजे आता ऑफिसला जायला मी हे यूज करते एकदम मिनिमम. टिंट लावला, त्याच्यानंतर डायरेक्ट ब्लश लावला. बाकी मी काहीच लावत नाही, ना प्रायमर, ना फाउंडेशन, ना त्याच्यामध्ये पावडर वगैरे काहीच नाही. काहीच लावायची गरज नाही आहे. परफेक्ट वाटत आहे. थोडं नाकाला पण आवडते मला लावायला, तर नाकाला पण लाल नाक दिसलेलं मला आवडते. डन. क्यूट दिसत आहे, म्हणजे तुम्ही डिफरन्स बघा गाईज. सो ब्लश झाला. आता याच्यानंतर डायरेक्ट लिपस्टिक अँड दॅट्स इट. सो लिपस्टिक साठी माझ्याकडे हा एवढा मोठा पाऊच आहे. हे सगळे भरून माझ्याकडे लिपस्टिक्स आहेत. तर मी मोस्टली लिपस्टिक ऑफिसला जायला न्यूड आवडतं. मला जास्त डार्क रेड लिपस्टिक आवडत नाही ऑफिसमध्ये लावून जायला. मी नायकाचं दिस लिप्स जास्त यूज करते चाय फ्लेवर मध्ये. हे नायकाचं लिपस्टिक आहे इन द फ्लेवर चाय. तर हे खूप जास्त आवडतं मला. मी मोस्ट ऑफ द टाइम हेच लावून असते. तर आता मी बघते, जर मला काही नाही भेटलं तर मी हेच लावेल. हे पण मला खूप आवडलेलं मेबलिनचं. हे पण छान आहे, बट हे संपलंय आता. हे पण खूप छान आहे. आज हे ट्राय करू का? मला ना या लिपस्टिकचं हेच नाही आवडत, की नाही हे लागत नाही बरोबर मला असं वाटतंय. तर हे थोडं रेड वाटत आहे, तर याला मी थोडं ब्राऊन करते. माझं नायकाचं लहान. ओके, सो डन. लिपस्टिक इज डन. जर तुम्हाला माझं कुठलं पण लिपस्टिक आवडलं असेल तर ते एक लिपस्टिक राहतं, नाही तर मोस्ट ऑफ द टाइम 2 कॉम्बिनेशन राहतं. जसं फॉर एक्झाम्पल आता मी ते एक दुसरं लावलं आणि त्याच्यानंतर मी हे लावलं त्याच्यावर. सो येस, दिस इज हाऊ माय तयारी काय बोलते मी. सो येस, दिस झालंय आता माझं बेसिकली. एवढं काही नाही केलंय, एवढं काही नाही करत मी जास्त ऑफिसला जायला. बट मला थोडं इथे वाटतंय की हायलायटर लावून घ्यायला पाहिजे थोडं, एकदम कमी. सो मी हायलायटर यूज करते मॅकचं. याने ना वेगळाच असं एकदम असं फिनिश येतं, म्हणजे असं छान वाटतं. मेकअप मला पूर्ण वाटतं. डिफरन्स होता गाईज. डन अँड आय एम डन. सो ही होती माझी ऑफिसला जायची तयारी, छोटीशी सिम्पलशी. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि मी आउटफिट दाखवून देते तुम्हाला एकदा. सो आउटफिट मध्ये मी घातला आहे दिस शर्ट. दिस इज फ्रॉम सवाना. आणि हा पॅन्ट दिसत आहे का? येस. सो हा पॅन्ट आणि हा आहे फ्रॉम सवाना ऑल्सो. एक मिनिट, हे असं दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल. माझ्याकडे ब्राऊन बेस नव्हता, त्याच्यामुळे मी ब्राऊन बेस नाही लावला, ब्लॅक लावला. हा इतका जात नाही आहे, बट माझ्याकडे ऑप्शन नाही आहे आणि मला हा ड्रेस घालायचा होता आज. परफेक्ट. सो अशी झाली आहे माझी तयारी. तो आता माझा टिफिन भरलाय, माझी बॅग भरली आहे. टिफिन पॅक्ड स्टोल तिकडे आहे, सगळं रेडी आहे. फक्त मी आता वेट करत आहे. चेतनचा कॉल सुरू आहे. चेतनला एकदा बाय बाय बोलली की मी निघते. आता वाजले आहे 12:30, थोडा लेट झालाय, लवकर जायचं होतं, बट इट्स ओके.
अपलोड करवाना. हॅलो गाईज, वन्स अगेन हॅलो. माझं फायनली रिलीज झाला आहे. रिलीज झालाय गाईज. 2 दिवसापासून कंटिन्यू काम करतोय. आता वाजले 8 आणि शिवानी गेली ऑफिसला. तर माझा रिलीज झालाय म्हणून मला काहीतरी भेटायला पाहिजे, राईट? प्राइस मध्ये काहीतरी भेटायला पाहिजे. आणि कोण देणार? शिवानी. शिवानी घरी आहे का? नाही आहे. शिवानी कुठे गेली? ऑफिसला. तर आपण काय करू शकतो? शिवानीकडनं प्राइस मध्ये घेऊ शकतो. तर ऍक्च्युली मी खूप दिवस झाले शिवानीचे स्किन केअर प्रोडक्ट्स चोरून ट्राय नाही केलेत. आणि तिच्याकडे कोरियन स्किन मास्क आहे जे तिला खूप जास्त आवडते लावायला, जे ऍक्च्युली जापानवरनं आणलेलं आहे माझ्या एका मित्राने, वशिष्ठनी. तर ते मी आज एक चोरणार आहे आणि मला स्वतःला सेल्फ फिट देणार आहे, कारण की माझा रिलीज झालाय. तर चला आता शिवानीचं एक कोरियन स्किन मास्क चोरूया. इथे ठेवते ती स्किन मास्क. अँटन हे अर्धा टमाटर आहे. अर्धा टमाटरचं काय करणार ना? काय करणार? खाऊन घ्यायचं मग. मला भेटलं असं मी मस्त स्किन केअर करणार, 15 मिनिटं मस्त रिलॅक्स करणार. बिकॉज रिलीज झालाय गाईज. मेहनत केली आहे, तुमच्या भावानी मेहनत केली आहे. मेहनतीचं फळ भेटायला पाहिजे. आणि हे आहे माझ्या मेहनतीचं फळ. स्किन मास्क मस्त लावेल, थंड आहे बढिया, मस्त आराम करेल बढिया. शिवानी 9 वाजेपर्यंत येईल, तोपर्यंत माझा होऊन पण जाणार. तिला सांगणार पण नाही. तिला डायरेक्ट हा जर तिने ब्लॉग बघितला तर तिला माहिती पडेल ना. नंतर बघू. चला लावून झाल्यावर भेटूया, ठीक आहे? मास्क लावलेला आहे गाईज. दिस इज सो रिलॅक्सिंग. इतका मस्त थंड थंड आहे. पण इथे लागत नाही कारण की मला इथं दाढी आहे. मला व्यवस्थित बोलता पण नाही येणार. थोडंसं तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. पण मस्त वाटत आहे. तुम्हाला खरं सांगू, माझी स्किन क्वालिटी एकदम छान झाली आहे ना, ती या सगळ्या प्राइज मनीमुळेच झालेली आहे. शिवानी ऑफिसला गेला की मस्त ट्राय करतो त्याचे प्रोडक्ट. तिच्याकडे मस्त फेस मास्क वगैरे पण आहे, D10 वगैरे, ते पण मी करत राहतो मध्ये मध्ये. तर तुम्हाला जर असे म्हणजे करतो ते बघायचे असेल तर कमेंट मध्ये सांगा की येस दादा, वी वुड लव्ह टू सी दिस. लपून लपून जे तू कारनामे करतो शिवानीच्या मागे, ते आम्हाला अजून बघायला आवडेल ब्लॉग्स मध्ये. तर तुम्ही कमेंट करून सांगा. मस्त शांतपणे थंड पण वाटत आहे फेसला आणि बढिया चिल मारणार आहे आता मी. हा, मजा आली गाईस, मजा आली. मस्त वाटतं, फ्रेश फ्रेश. तर आता काय नाही, आता मी मस्त टाइमपास करणार आहे. माझं ऑफिस झालंय. मी एखादी मूवी वगैरे बघेल. थोडाफार व्हेजिटेबल्स वगैरे आणायचे, थोडेफार ते घेऊन येणार. आणि मग आय विल वेट फॉर शिवानी. आणि शिवानी माझी एवढी चांगली स्किन बघून जर आश्चर्यचकित झाली तर मी तिला सांगेल की भाई, मी इतका डाएट फॉलो करतोय, जिम करतोय, त्याचं फळ आहे, तू पण फॉलो कर. भाई शिवानी तर आली पण आहे घरी. या एक्सपेक्टेशनच्या लवकर आली आहे तू आज. वाईट असते व्हॉट इज एक्सपेक्टेशन्स आहे लवकर. मी काल माहितीये का किती तुझी ह्यानी वाट बघत होती, आणि आज मला माहितीये का काय म्हणतो हा, तू आली पण. अगं नाही, म्हणजे मी तुला एक्सपेक्ट करत होतो 9 वाजता. मी ही 9 वाजता येते रोज घरी, तर मी 9 वाजता एक्सपेक्ट करत होतो. आणि मी प्लॅन केलं होतं की तुझ्या आधी मार्केटला वगैरे जाणार, ते सगळं करणार. पण तू आता लगेच आली असं म्हणून म्हटलं मी लगेच आली. समजलं तुला? शिव ऐक ना, माझी चप्पल तुटली आहे यार, हे बघ. मी माझी चप्पल घालणार आहे. पण तू तर नाही करत ना एवढे यूज. तुझे डोळे माझ्या चप्पलीवर नको ठेवू, बस एवढंच. अरे पण तू एवढं नाही यूज करत ना यार चप्पल. मला करत नाही यूज तुझी चप्पल, प्लीज. मी आतापासनं लवकर काढ. प्लीज प्लीज यूज करतो ना. तू तर यूज पण नाही करत यार. मी आतापासून यूज करणार आहे. या क्षणापासून यूज करणार आहे. ठीक आहे, चल जाओ. देखिए तुम भी क्या याद रखोगे? बरं मला ते गोळी दे ना, माझी बॅग दे इकडे. देतो. मी नवीन चप्पल घेणार, ठीक आहे? आलो नवीन चप्पल घेऊन. सो गाईज, आमच्याकडे आलेले आहे स्पेशल गेस्ट फायनली लग्नानंतर. आणि ते आहे रसिका. फायनली ओव्हर शिवानी. नाही, ही जास्त आता कॉन्शियस झालेली आहे आणि व्यवस्थित आम्हाला ग्रीट नाही करता. नाही तर आम्ही असं ग्रीट करतो पहिले. केलं होतं आपण आल्यावर केलं, आता नाही केलं. तू आता करायला पाहिजे होतं. कर आता. कर लवकर. सो फायनली माझी बेस्ट फ्रेंड आलेली आहे लग्नानंतर फर्स्ट टाइम तिच्या नवऱ्याला सोडून. ते पण राज, व्हॉट इज दिस? तू 7 जन्म नाही सोडणार आहे हिला आणि तू पहिले त्याच्यात सोडून गेली.
तर काही बघा हिला ही किती केसांना हात लावते. मी एकटीच पोरगी नाहीये. ही बघा किती केसांना हात लावते. म्हणजे मला खूप सारे लोक कमेंट करतात की तू किती केसांना हात लावते. सो मीट अनादर गर्ल असतील तर हात जातो. हा माझा पण सेम. ठीक आहे. सो माझी फ्रेंड आली होती, तिला ऑफिसमध्ये जायचं होतं तर मी तिला जबरदस्तीने घरी बोलून घेतलं. म्हटलं ये. ती थोडी भाव खात होती. नाही खात. मला उद्या मुंबईला जायचंय परत. चेतन बघ काय करत आहे. काय करताय तू तिथे तोंड घालून. बरं, चेतनला आम्ही आमच्यासाठी कच्चा चिवडा बनवायला सांगितला आहे आणि तो कच्चा चिवडा सोडून स्वतःला मिरर मध्ये बघतोय. या पोरीचे पोस्ट टाकली लग्नाची, कारण की हिने एक पण फोटो पोस्ट केला तिच्या लग्नाचा. तर मी तिचा फोन घेतला, त्यांचे फोटो डाउनलोड केले, एडिट केले आणि सॉन्ग शोधलं आणि थँक्यू शिवानी, थँक्यू. बरं तुझी बडबड झाली असेल तर मिक्सरचा आवाज चालू करू शकतो का? नाही. बरं करा, मला भूक लागली आहे खूप जोरात. सो आता चेतन आमच्यासाठी आम्ही आम्ही दोघं इथे गोष्टी करू आणि चेतन आमच्यासाठी कच्चा चिवडा करेल. थँक्यू चेतन, थँक्यू सो मच. वेलकम. चला छान बनव. काय लागलं तर आवाज नको देऊ. काय लागलं तर आवाज नको देऊ. असे अँगल करून खाली व्हिडिओ असंच असते. तर काहीच आता रात्रीचे वाजले 12:15 आणि आता जस्ट माझी एडिटिंग झाली आहे ब्लॉगची. आता फक्त लास्ट सेक्शन आलेला आहे जो शूट करतोय आम्ही. आणि ह्या दोघी मैत्रिणी मस्त एन्जॉय करताय. काय बघा तुम्ही बाय द वे? 4 मोड शॉट्स चालू नाही इथे. कुठे आहे तुमचा रिमोट? 4 more shots. हा मस्त दोघी मस्त मैत्रिणी बघून इथे मस्त मजा करताय आणि मी बिचारा एकटा एडिट करतोय. या मेहनतीचं फळ तुमच्या कमेंट्स आणि लाईक वर आहे. त्यामुळे तुम्हाला अपील करेल आता रसिका मॅडम. न्यू गेस्ट. Guys, please share, comment and subscribe to our channel. हाईप पण करा. येस चलो बाय बाय, गुड नाईट. भेटूया उद्या. गुड नाईट गाईस. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.